अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी सेवा मार्ग या माझ्या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने आशीर्वादाने आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत ही श्री स्वामीचरणी प्रार्थना करूया आणि सर्वांना स्वामी सेवा घडो. कारण बऱ्याच वेळेला आपण सेवा करतो म्हणलं, पारायण करतो म्हटलं तरीही आपल्याकडून होत नाही. बघा, बऱ्याच जणाला गुरुचरित्र पारायण करायचं असतं, पण गुरुचरित्र पारायण करण्याचे काही छोटेसे नियम आहेत आणि ते नियम आपल्याला कटाक्षाने पाळावे लागतात आणि ते कुणाकडून होत नाहीये त्या संसारात, या प्रपंचात हे कर्म करताना. तर गुरुचरित्राचं पारायणाचं फळ मिळेल अशी एक सेवा आपल्याला करायची आहे आणि तीही जे की आपलं गुरुपौर्णिमा 21 जुलै 2024 या दिवशी आहे तोपर्यंत करायची आहे. कारण गुरुपौर्णिमा आणि गुरुचरित्र पारायणाची सेवा या दोन्हीचं फळ आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे, तेही गुरुचरित्र पोथी न वाचता. कारण आता तुम्हाला शक्य असलं तर आपण वाचन करायचं, पण ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं 21 तारखेपर्यंत शक्य नाही किंवा त्यांच्याकडून वर्षभरात पण गुरुचरित्र पारायण जास्त होत नाहीत, पण आम्हाला स्वामी सेवेला गुरुपौर्णिमेची सेवा आणि गुरुचरित्र पारायण ह्या दोन्हीची सेवा जर एका सेवेने मिळत असेल तर खरंच ही 7 दिवसाची सेवा आपल्याला आपल्या स्वामींचरणी रुजू करायची असते. बघा कसं असतं, स्वामींच्या चरणी आपल्याला ज्या वेळेला सेवा रुजू करायची असतात तेव्हा आपल्या मनामध्ये निर्माण होतं, ज्या वेळेला आपण मनात निर्माण केले की नाही मला ही सेवा करायचीच आहे, तुम्ही ठाम ठरवलं का कोणताही वेळ येऊ, कसाही काळ येऊ, कितीही अडचण असो, हे 7 दिवस मी ही सेवा करणारच आहे, त्यावेळेला स्वामी तुमच्याकडून ती सेवा करून घेत असतात. पण स्वामीला वारंवार विनंती करायची. जसं आपण स्वामींना नमस्कार करतो, एखादी सेवा करतो, एक माळ जप केला तर त्यांच्याकडे कित्येक काहीतरी मागत राहतो, तसंच स्वामींना आपल्याला मागायचं की माझ्याकडून तुमची सेवा घडू द्या. कारण या सेवेतून स्वामी आपले प्रश्न निस्वार्थ भावनेने सोडत असतात. ज्या वेळेला निस्वार्थ भावनेने आपण सेवा करतो ना, काही न मागता त्यावेळेला जे योग्य आहे आपल्यासाठी ते स्वामी आपल्याला देत असतात. मग आपल्याला काय करायचं आहे, 21 जुलै आतापासून ती 24-25 दिवस राहिलेली आहे, तरीही आजपासून जरी ती 24 दिवसावर आहे तरीही आपल्याला या 24 दिवसापैकी 7 दिवस निवडा किंवा असं करा की तुम्हाला 7वा दिवस 21 तारीखच आली पाहिजे, दिवस जे की गुरुपौर्णिमेचा, तसंही आपण करू शकतो. किंवा आता त्यावेळेला मला वेळ नाही, त्यावेळेला माझे पिरियड्स आहेत किंवा मला खूप कामे आहेत, अडचणी आहेत, तर ही सेवा तुम्ही या 21 दिवसामध्ये 22-23 दिवसामध्ये कधीही केली तरी चालेल. आणि ही स्वामींचरणी सेवा आपल्याला 7 दिवसाची रुजू केल्याच्या नंतर एक गुरुचरित्र पारायणाचं करण्याचं फळ मिळेल, आपल्या पदरात पडेल आणि स्वामींची कृपा आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव राहतील. कारण ज्या वेळेला गुरुपौर्णिमा असते त्यावेळेला स्वामीला आपल्या भक्तीतून, आपल्या श्रद्धेतून काही जे आपण अर्पण करतो ते स्वामीला खूप मिळत असतं, म्हणजे खूप त्याचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतं, ते स्वामींना आवडत असतं. कसं बघा की आपण स्वामींना एखादी भौतिक वस्तू दिली नाही, मी स्वामींच्या चरणी आज हे अर्पण करणार, स्वामींना मी तिथे देणार, मंदिरात, स्वामींच्या मठामध्ये किंवा केंद्रामध्ये किंवा घरी माझ्या स्वामीला काही गरज आहे का? स्वामी ब्रह्मांड नायक आहेत आणि ब्रह्मांड नायकाला या भौतिक गोष्टीची गरज नसती, तर ब्रह्मांड नायकाला आपल्या श्रद्धेची, आपल्या भक्तीची, आपल्या मनातल्या विश्वासाची गरज असते आणि तीच सेवा आपली स्वामीपर्यंत रुजू आपल्याला करायची आहे गुरुपौर्णिमेपर्यंत. तर ही सेवा बघा कुणीही करू शकतं, त्याला कुठलंही बंधन नाही. जर मांसाहार करत असाल तर मांसाहार करू नका, ही एक नियम पाळायचा. तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन सुद्धा करण्याची गरज नाहीये, जशी तुम्हाला घडेल तशी सेवा करा. आणि आपले पिरियड्स मध्ये 4 दिवस सुतक असेल तर आपली कुठली सेवा आपण करत नसतो, ते तर आपल्याला माहित आहे. पण जे बाकीचे नियम गुरुचरित्राचे लागू आहेत ते या सेवेला लागू नाहीयेत. तरीही आपल्याला म्हणजे बाहेरचं परान्न आपल्याला वर्ज्य करायचं नाही किंवा आपल्याला हे नाही करू, आपण अनवाणी पायाने चालायची गरज नाही किंवा आपण जे आपण एक अन्न ग्रहण करतो गुरुचरित्र पारायणाला तसंही काही नाही. 2 टाइम जेवून ही सेवा करा, कुठलंही अन्न खा, फक्त अन्न हे सात्विक असलं पाहिजे. आणि आपल्याला कॉटवर किंवा आपण बेडवर आपण झोपायचं का नाही, जमिनीवर झोपायचं का, असा कुठलाही नियम या सेवेला नाही. पण ही सेवा केल्याच्या नंतर खरंच आपल्याला एका गुरुचरित्र पारायणाचं फळ मिळते. जर ही 7 दिवसाची सेवा, तर ती 7 दिवसाची सेवा आपल्याला कोणती करायची आहे बघा, तर तुमच्या सर्वांनाच माहित आहे, आपल्या स्वामींचा आत्मा असलेलं
जे स्वामी चरित्र आहे ते स्वामी चरित्र आपल्याला 7 दिवस वाचन करायचं आहे. हे 7 दिवस आपण ज्या वेळेला वाचन करू त्यावेळेला तुमच्या मनातल्या सर्व इच्छा आकांक्षा जे आहेत हे स्वामी महाराज पूर्ण करत असतात. फक्त श्रद्धेतून करा, भक्तीतून करा, विश्वासानं करा. स्वामी तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत. आयुष्याच्या तुम्ही वळणावर जर कुठं हरल्यासारखं वाटत असेल की माझ्यासोबत कुणी नाहीये किंवा माझ्या ह्या मी किती वेळा प्रयत्न करत आहेत पण इथे मला विजय प्राप्त होत नाही, यश मला मिळत नाही या कार्यामध्ये, त्यावेळेला स्वामी खरंच ते यश तुम्हाला देतील. तुमच्या हाताला पकडून ते यश तुम्हाला देतील. तुम्हाला प्रत्येक गोष्ट स्वामी हे तुमच्यापर्यंत जे मागायचे तुम्हाला स्वामी देणार आहेत. फक्त विश्वासानं भक्तीनं हे श्री स्वामी चरित्र सार अमृताचं 7 दिवस पारायण करायचं. कसं करायचं बघा, तुम्हाला असं काहीच नाही. आपल्या देवाजवळ जरी आपण बसलो, समोर एखादा पाठ किंवा चौरंग टाकला, त्याच्यावर ही पोथी ठेवली, पोथीच्या खाली तुम्ही लाल वस्त्र घ्या किंवा पिवळं वस्त्र घ्या. लाल स्वामींना आवडतं, लाल वस्त्र घ्या. या पोथीची आपण व्यवस्थित थोडीशी गंध आणि अक्षदा लावायचे, फुल अर्पण करायचं, वाचन करायचं. आता वाचनाची वेळ कधीही करा, असं नाही की तुम्ही जेवणाच्या अगोदर वाचलं तर चांगलं. नाही वाचन झालं आता शक्यच नाही, मला सकाळी वेळच मिळत नाही, दिवसभरातून चांगला वेळ कधीही काढा. कारण माझ्या स्वामीला फक्त तुम्ही मनातून किती भक्ती करताना हे आवडत असतं आपल्या स्वामींना. मग तुम्ही जेवण करून केल्या का, उपाशी केल्या का, काही स्वामी बघत नाहीत. या श्री स्वामी चरित्र सारामृताचे कुठलेही नियम असे नाहीयेत. तर जेवण करून सुद्धा स्वामी चरित्र आपल्याला वाचायला चालत असतं. आता काय करायचं आहे आपल्याला, 7 दिवस म्हणजे 1 अध्यायापासून तर आपल्याला 21 अध्यायापर्यंत, पहिला अध्याय 21 अध्याय, पण स्वामी स्तवन रोज वाचायला विसरू नका. ज्या वेळेला आपण स्वामी स्तवन वाचतो त्यावेळेला नित्यसेवेत स्वामी स्तवन आहे ते स्वामी स्तवन वाचून घ्या. स्वामी स्तवन वाचणं झाल्याच्या नंतर ही पोथी वाचायला सुरू करा. दररोजच 7 दिवसही अगोदर स्वामी स्तवन वाचायचं. अगरबत्ती, दिवा आपल्या तेलाचा, तुपाचा जसा शक्य असेल तसे लावायचा. अगरबत्ती, धूप असं पवित्र वातावरण करायचं आणि आपल्याला ती पोथी वाचायला बसायचं. आता लहानापासून मोठ्यापर्यंत ही पोथी कोणीही वाचू शकतं. पहिल्या दिवशी 1 ते 21 अध्याय संपलं, तिथं 1 पारायण झाले, 1 पाठ झाला स्वामी चरित्राचा. दुसऱ्या दिवशी पण 1 ते 21 अध्याय, स्वामी स्तवन 1 ते 21 अध्याय. दुसऱ्या दिवशी स्वामी स्तवन 1 ते 21 अध्याय. असं 7 दिवस पण स्वामी स्तवन वाचायचे, 1 ते 21 अध्याय पूर्ण पोथी एकाच दिवशी बसून वाचायची. 1 ते 1.5 तास लागतो, जशी आपली स्पीड असेल तशी. पण या स्वामी सेवेनं, कारण स्वामींना सगळ्यात जास्त आवडणारी ही सेवा आहे, तर ही सेवा आपल्याला अशी 7 दिवसाची, तुम्हाला जेव्हा 7 दिवस चांगले वाटतील की माझा हा वेळ आहे 7 दिवसाचा, म्हणजे 21 तारखेपर्यंत हे 7 दिवस माझ्यासाठी योग्य आहेत वाचनासाठी, हे तुमच्या प्रमाणे तुम्ही ठरवा की हे 7 दिवस आहेत मला वाचन करायला, मी वाचू शकतो, तर त्याप्रमाणे तुम्ही 7 दिवस ही सेवा करा. असं काही नाही. आणि 21 दिवशी जर 7वा दिवस येत असेल तशीच 21 दिवसाच्या अगोदरची 7 दिवसाची सेवा केली ती तर अतिच उत्तम राहील. पण वेळेअभावी आपण कधीही करू शकतो, कुठलंही असं बंधन नाही. फक्त आपल्याला मांसाहार टाळायचा आहे जर तुम्ही करत असाल तर. आणि स्वामी सेवेकरी आहेत, आम्ही तर मांसाहार करतच नाही, मग तर काही हरकत नाहीये. आणि आपला इतिहास संदर्भ आपल्याला जपायचाच असतो कधी पण. तर अशी ही सेवा आपल्याला करायची. आता दररोज वाचन झालं, मग आम्ही पोथी उचलायची का, काही हरकत नाही. पोथी उचला, बाजूला ठेवून द्या जिथं आपण ठेवत असतो तिथं. परत ती पोथी घ्या पाटावर, परत वाचन करा. परत तुम्ही त्याला खडीसाखरेचा नैवेद्य दाखवा पोथीला आणि स्वामींना, परत ठेवून द्या. आता 7व्या दिवशी गुरुपौर्णिमा आहे किंवा 7व्या दिवशी काय करायचं आहे बघा. 7व्या दिवशी तुम्हाला शक्य असल्यास वरम भात, पोळी भाजी, एखादा गोड नैवेद्य करा. स्वामींची आरती करा. सकाळी 10:30चा नैवेद्य दाखवा, 10:30च्या आरत्या करा, त्रिकाल आरत्या. एवढं जी 10:30ची आरती असते आपण जी म्हणतो सकाळच्या आरत्या, त्या स्वामींच्या आरत्या म्हणायच्या, नैवेद्य दाखवायचा. तुम्ही 2 ताटं करा, स्वामीचं एक आणि आपल्या देवघरातल्या देवांचे एक. आणि ही पोथीचं स्वामींचं एकच केलं तरीही चालेल, काही हरकत नाही. समोर पोथीला हे केलं तरीही चालतंय, कारण 2 आपण देवासमोरच पोथी ठेवणार आहोत. ते जिथे ठेवली तिथं अर्पण करा आणि एक देवासमोर अर्पण करा, म्हणजे स्वामीला पोथीला आलं आणि देवांना पण आलं. असंही करा, काही हरकत नाही. आणि याप्रमाणे आपण ज्या वेळेला स्वामींची सेवा रुजू करू
त्यावेळेला बघा आपल्याला स्वामी महाराज ज्यावेळेला श्रद्धेतून भक्तीतून आपण स्वामींची सेवा करतो ना, त्यावेळेला स्वामीही आपल्याला सर्व काही दिल्याशिवाय राहत नाहीत. पण तशी श्रद्धा, तशी भक्ती, तसा विश्वास हा स्वामी चरणावर राहायला पाहिजे. आणि त्यावेळेला स्वामी आपल्याला सर्व विघ्नातून, सर्व संकटातून आपलं निवारण करत असतात, आपल्या सर्व इच्छा पूर्ण करत असतात. आणि जरी आता नाही आम्हाला काही मागायचं नाही स्वामीला, आम्हाला काही नाही करायचं, तरी आपण जी एक भक्ती करतो, जी एक श्रद्धा ठेवतो, एक भक्ती करतो गुरुपौर्णिमेनिमित्त, ती सुद्धा आपण या स्वामी चरित्र सारामृतून वाचनातून करायची आहे. आणि हा स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ म्हणजे साक्षात स्वामींचा आत्मा आहे. वाचन करताना जेवढं भक्तीतून वाचाल, जेवढं मन लावून वाचाल, तेवढं एका एका ओवीचं बघा तुम्हाला कसं आपल्याला एका एका ओळीतून कशी शिकवण मिळते, जी की आपल्या संसारातल्या गोष्टीची आपल्यालाच वाटते की हा असं घडत आहे, असं घडलेलं आहे. असे ही स्वामी चरित्र सारामृत आहे. आणि ही सेवा केल्याच्या नंतर आपल्याला एक गुरुचरित्र पारायण करण्याचं फळ मिळत असतं. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.